आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिमांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एबीपी माझाकडे तसं बोलून दाखवलंय। एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये निवडून येण्याचं मेरिट असेल तर आम्ही नक्की उमेदवारी देऊ। ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादी नक्कीच आहे, मात्र त्याचा अर्थ आम्ही कोणाच्या विरोधात आहोत असा नाही, अशा शब्दात दानवेंनी ही शक्यता बोलून दाखवली आहे। एमआयएम आणि महाविकास आघाडीचं खरंच काही आतमधून चर्चा सुरू आहे का? कारण की तसा दावा इम्तियाज जलील हे वारंवार करतायत आणि महाविकास आघाडीला मला तुमच्यासोबत घ्या अशा प्रकारचं आवाहनही त्यांनी अनेक वेळा कॅमेऱ्यासमोर दिलंय आणि काल परवा तर त्यांनी थेट सांगितलं की महाविकास आघाडीसोबत तासनतास माझी चर्चा झालेली आहे। वस्तुस्थिती काय जाणून घेणार आहोत। काय वस्तुस्थिती आहे? मला असं वाटतं जर चर्चा झाली असेल तर कोणाबरोबर झाली हे सांगितलं पाहिजे ना। आमच्या शिवसेनेबरोबर तर कोणाबरोबर चर्चा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि हे खोटी माहिती ही समोर आणून खरं तर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून एमआयएम काम करते। कारण मोठ्या प्रमाणावर आता मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीबरोबर लोकसभेत पूर्णपणे होतेच आणि आताही विधानसभेत राहतील आणि म्हणून मग या मतदारांना एक डिस्टर्ब करणं आणि मी सुद्धा त्यांच्यावर जाण्यास तयार होतो, मला तेच घेत नाही असा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यातून वाटतो। जलील खोटं बोलतात? कोणाशी भेटलेच नाही। कोणाशी भेटलं जर खरं बोलत असेल त्यांनी कोणाशी भेटलं स्पष्ट केलं पाहिजे। पवारसाहेबांशी भेटलं हो करावी, काहीच प्रॉब्लेम नाही, करावीत। तुम्ही जाणार का एमआयएम? आमचा काय प्रश्न आहे? एमआयएम बरोबर जाण्याचा कोणताच प्रश्न नाही। एमआयएम ही एक विघातक शक्ती आहे। एमआयएम आम्ही देशभक्त मुस्लिम बांधवांच्या बाजूने आहे, राष्ट्रभक्त मुस्लिम बांधवांच्या बाजूने आहे। एमआयएमचे विचार हे समाज तोडण्याचे, समाज फोडण्याचे, समाज जोडण्याचे नाही आहे। समाज जोडणारे सगळे मुस्लिम आमच्या सोबत आहे। यदा कदाचित सगळेच आता महाविकास आघाडीमध्ये निश्चित मुस्लिम उमेदवार आता लोकसभेला काही लिमिटेशन्स होत्या। विधानसभेला एक मोठा 288, लोकसभेला फक्त 48 लोक उभे करायचे होते। आपण येणार काळात मला वाटतं मुस्लिमांना एक रीतसर चांगलं प्रतिनिधित्व सुद्धा महाविकास आघाडी देणार आहे। शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार शिवसेना सुद्धा देऊ शकते। शिवसेने तर जात धर्म याच्या आधारावर होत नाही, मेरिटच्या आधारावर होतं आणि मेरिटमध्ये एखादा मुस्लिम बसला तर त्याला सुद्धा उमेदवारी शिवसेनेत मिळू शकते। त्याच्यात काय शिवसेनेला काय मुस्लिमांचं वावगं नाही आहे। किती मुस्लिम उमेदवार देऊ शकतात? मेरिट शिवसेनेत जात पात धर्म बघून कोणालाही उमेदवारी मिळत नाही। मेरिटमध्ये मुस्लिम बसला तरी त्याला मिळेल, बौद्ध बांधव बसला तरी त्याला मिळेल, हिंदू बसला तरी त्याला मिळेल। मेरिट शिवसेनेत महत्त्वाचं आहे। संघटनेमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची। त्यामुळे शिवसेना कधी असं बाकीचे पक्ष याला आम्ही ओबीसी 25%, ओपन 15%, एस हे धंदे आम्ही नाही करत, आम्ही मेरिटनुसार करतो। उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देतील विधानसभेला? मेरिट असेल तर कोणाला उमेदवार मिळू शकतो, का नाही देणार? एखादा मुस्लिम उमेदवार आमचा शिवसेनेचा चांगला कार्यकर्ता असेल आणि तो निवडून येणार असेल तर त्याला दिली पाहिजे उमेदवारी। आग्रह आम्ही सगळे धरू शकतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे आणि देतील साहेब पण। शिवसेना बदलली आहे? बदलली का? शिवसेनेत साबीर शेख नव्हते का? मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते या राज्याचे। आता आमचे तर साबीर भाई नगराध्यक्ष होते शिवसेनेचे, आमचे नगरसेवक आहे मुस्लिम काही। त्यामुळे बदलली काय? शिवसेना आधी जशी तशीच आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी शिवसेना आहे, कोणाच्या विरोधात नाही। शिवसेना हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांना सोबत घेते। शिवसेना हिंदुत्ववादी आहे पण कोणाच्या विरोधातली नाही शिवसेना, ही शिवसेनेची भूमिका आहे। हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि त्यांनी इम्तियाज जलील यांना आव्हान दिलंय की तुम्ही नावं स्पष्ट करा जी काही तुमचं ज्यांच्याशी बोलणं झालंय। शिवाय त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे की शिवसेना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम चेहऱ्यांना संधी देणार। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। भाजपचे आमदार नितेश राणे सध्या आपल्या सोबत आहेत। नितेश राणेजी, हा संपूर्ण संवाद तुम्ही ऐकलात। अंबादास दानवे असं म्हणतायत की मेरिट असलेला मुस्लिम उमेदवार शिवसेना ठाकरे गट देऊ शकतो। तुमची पहिली प्रतिक्रिया, कसं पाहता याकडे? नाही, आता लोकसभेच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की ह्यांच्या उबाटाच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी हे लोकांनी पाकिस्तानचे झेंडे वापरले। पाकिस्तान जिंदाबाद हे नारे आपल्याला ऐकायला मिळाले। आता ह्यांचे पक्षप्रमुख कुठेही जातात तर अल्लाहू अकबर
च्या घोषणांनी यांचं स्वागत केलं जातं. तर म्हणून आता यांचं जेव्हा धर्मांतर झालेलंच आहे आणि हे जे काय अंबादास दानवे बोलत होते की बाबा राष्ट्रभक्त मुसलमान पाकिस्तानचे झेंडे फडकवत नाही, राष्ट्रभक्त मुसलमान पाकिस्तान जिंदाबाद बोलत नाही, म्हणून उगाच राष्ट्रभक्तीच्या नावाने हे जिहादी शक्तींना अगर हे लोक आपल्या तिकीट देऊन अगर प्रोत्साहन देत असतील तर ह्यांच्यापेक्षा देशद्रोही कोणच नाहीये. आणि दुसरा मुद्दा म्हणजे उभाटा किंवा हे आताही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आणि नाव वापरतात. अहो हे लोकांना लाज वाटली पाहिजे. बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केला, हिंदुत्वाच्या नावाने देशातल्या हिंदूंना एकत्र आणि शक्ती देण्याचं काम केलं. नितेश राणेजी, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करताय. अंबादास दानवे यांनी या संपूर्ण संवादामध्ये साबिर शेख यांचा उल्लेख केला. असेही काही मुस्लिम होते जे बाळासाहेबांचे जवळचे होते. मग आता पण ठाकरे साबिर गटाने शेख मुस्लिम कधी- उमेदवार दिला तर काय प्रॉब्लेम आहे? साबिर शेख कधी पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचे नाही. साबिर शेख कधी पाकिस्तानचे झेंडे फडकवायचे नाहीत. आम्ही साबिर शेखांना आमच्या वडिलांनी त्यांच्या बरोबर फार जवळून काम केलेलं आहे. म्हणून तर मी बोललो ना, राष्ट्रभक्तीच्या नावाने जिहादी शक्त्यांना अगर हे लोकांना तिकीट देऊन अगर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्या राज्यातला हिंदू यांना चोख उत्तर विधानसभेला निश्चित पद्धतीने देईल. ठीक आहे नितेश राणेजी, आभार आपले. आपण एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.